जुन्नरला गेले होते, तिथे एक भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने देखील आरोप केला आहे की उद्धव ठाकरेंचा अपमान झाला, त्यांना शेवटच्या रांगेमध्ये बसवलं होतं. शी हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब आणि प्रोटोकॉल प्रमाणे नव्हतं. आणि जो जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात महागातली लाईन मिनी ते थिएटर असतं ना, हे मिनी थिएटर सारखं होतं, ती लास्ट लाईनच सगळ्यात महत्वाची असते. ताई, काल राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगावर त्या आरोप केलेले होते आणि तेच मुद्दे कालच्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी पुन्हा मांडले. हो, अर्थातच. कारण का जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवार साहेब गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय. तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती. सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं, त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत, मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर